चला 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 चला. ओम गणपती नमः. गणपती बाप्पा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बापरे. असतात लग्न सगळे. चला आम्ही आलो इथे लग्नात. माझा जरा पुढून पण घ्यावं होईल. माझाही छान दिसतंय का असं. तर आता या ठिकाणी आम्ही आलो आहोत हॉलमध्ये लग्नाच्या. आणि कलागोविंद लॉन्स म्हणून ह्या हॉलचं नाव आहे. तर उरुळी कांचनच्या जवळच हा हॉल आहे. आणि हे पहा, ह्या बाजूनी होतं लग्नाचं जे जेवणाचं होतं, जे बुफे पद्धतीने होतं. लग्न हॉलमध्ये होतं. त्यानंतर लग्न हे लॉन्समध्ये होतं आणि ह्या बाजूला हॉल होता. तर तिथे ऑल सगळे सप्तपदी वगैरे होऊन गेलेलं होतं. आणि आता लग्नाचा जो कार्यक्रम होता तो या गार्डनमध्ये होता संध्याकाळी लॉन्सला. आता ह्या ठिकाणी पहा, टेबल वगैरे लावलेले आहेत. बुफे पद्धतीने जेवण ठेवलेलं होतं. त्यानंतर स्टॉल होते. स्टॉलमध्ये देखील त्यांनी भरपूर काही पदार्थ ठेवलेले होते. तर व्हॉइस ओव्हर यासाठी मोठ्या प्रमाणावर गाण्यांचा आवाज असल्यामुळे व्हॉइस ओव्हर दिला आहे. आणि पूर्ण स्टॉल होते. चायनीज होतं, भेळ होतं, त्यानंतर पाणीपुरी वगैरे असे फ्रूट सॅलड खूप काही प्रकारचं जेवणामध्ये म्हणजे होतं. तर एवढं काही खाल्लं नाही आम्ही. डोसा वगैरे, वेलकम ड्रिंक, मोहितो होतं वेलकम ड्रिंक. स्टार्टर मेनूला चीज बॉल आणि सोया चाप असं ठेवलेलं होतं. तर एकंदरीत खूप छान असं जेवणाचा मेनू होता. त्यानंतर मूगडाळ शिरा, मँगो रबडी असं सगळं होतं. आमरस वगैरे अशा काही गोष्टी होत्या. तर हे सगळं आहे रुखवत. त्यानंतर पहा हे चकली वगैरे हे ते. आणि गाणी चालू असल्यामुळे इथे मी व्हॉइस ओव्हर करत आहे, कारण आपल्याला कॉपीराईट येऊ शकतो. अरे पहा, अशा पद्धतीने रुखवत मांडलेला होता. तर आम्ही लग्नाच्या अगोदर 1 तास गेलेलोच होतो आणि सगळ्यांशी भेटीगाठी घेतल्यामुळे आम्ही हे सगळं रुखवताचं करत आहोत आणि पाहत होतो. तर ठीक आहे, म्हणजे रुखवताचा व्हिडिओ करत होतो आणि पाहत देखील होतं दोघंजणं. अशा पद्धतीने तर खूप छान असं लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे हा. आणि मला खूप खूप आवडलं की खूप छान पद्धतीने लग्न झालं आणि सुंदर झालं. तर पुढे सुद्धा व्हॉइस ओव्हर करण्याचं कारण आहे की खूप काही म्युझिक असल्यामुळे पूर्ण व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर पहा, या ठिकाणी खूप काही पदार्थ होतं काजू बदामपासून आणि भरपूर काही. तर त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी पहा, बैलजोडी आहे आणि खूप काही असं. तर हा आपला मार्गशीर्षमध्ये वगैरे मुखवटा देवीचा करतात ते आहे. हे पहा, खूप सुंदर आणि छान वाटत होतं, कारण खूप मोठ्या प्रमाणावर आता आपण आलो आहोत बिस्किटाच्या सेक्शनला. बिस्किट सगळ्या प्रकारचे, खूप काही असे बरण्यांचे सेट वगैरे होते. खूप छान.
आणि बाकी त्यांनी म्हणजे दुसरे काय असं देणे-घेण्याचा विषय ठेवलेला नव्हता. फक्त जे काय आहे जेवण वगैरे छान ठेवलेलं मस्त. आईस्क्रीम वगैरे होती, भरपूर आईस्क्रीम खाल्ली, वेगवेगळ्या फ्लेवरच्या होत्या. त्यामुळे मजा आली. आणि जास्तीत जास्त मी मूग डाळीचा शिरा खूप खाल्ला, कारण इतका मस्त झाला होता, खूप छान झाला होता. तर मला फार आवडला. आता हे पहा इथे नवरीचे ड्रेस, चप्पल, साड्या वगैरे अशा पद्धतीने ते केलेलं आहे. ड्रेस आणि साड्या तिच्या या इकडं हे बघूया इकडून. हे पा काजू कतली, चंद्रकला, बालुशाही, गणपती वगैरे. हे पहा तिकडं पाहिलं काजू बदाम सगळे, तांब्याची भांडी, ते कोटिंग केलेलं, तुळस, काजू बदाम पिस्ता. हे घेऊ द्या जरा. घनदाट जंगल, तिकडून आला लांडगा, मी तर आहे तिकट सांडगा. हे बघा ना किती छान केलंय. पण आता हे शूटिंग नाही घेता येणार पालखीचं, वारकरी. हां, असंच जाऊया तिकडून आपण परत. हे ठेवून द्या आपल्याकडं. सन्माननीय उद्योजक आणि जी गवारे पाहुणे आपल्या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत. वरराजाचे मामा कुणाल मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गायकवाड परिवाराचे सन्माननीय जावई पाहुणे माजी सरपंच दिवेगावचे गुलाबराव झेंडे पाटील यांची देखील उपस्थिती आहे. झेंडे पाटलांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आणि आता वधूवरांची एंट्री या ठिकाणी होते. सन्माननीय मामा पाहुणे जयसिंगराव सुदाम घुले पाटील
तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आता आज आलेली आहे मी घरी आणि आजच्या दिवसाचं काहीच मी ब्लॉग केला नाही, कारण आजचा दिवस गेला आहे प्रवासामध्ये आणि सकाळपासून असंच थोडंसं गप्पा वगैरे होत्या आणि नंतर प्रवासात पण. तर मग असं काय इच्छाच नव्हती, कारण ऊन एवढं जबरदस्त आहे ना बाहेर, तर त्यामुळं तर एकंदरीत छान असं लग्न पार पडलं आणि म्हणजे मामाच्या मुलीचं लग्न होतं ते आणि खूप सुंदर झालं. तर लग्न म्हणजे अगदी 8 वाजता पहिली मंगलाष्टका चालू झाली, कारण 7चा टायमिंग होता, पण सगळं ते कार्यक्रम वगैरे होता, उशीर झाला आणि मग आम्ही म्हणजे जेवणाला वगैरे झाले 9 वाजले. तर 9 वाजता मस्त असं जेवण वगैरे, कारण जेवण म्हणण्यापेक्षा आम्ही पहिल्यांदा ते वेलकम ड्रिंक होतं, सोया चाप होतं, त्यानंतर स्टार्टरला सोया चाप, त्यानंतर चीज बॉल होते. त्यानंतर आम्ही गेलो, वेलकम ड्रिंक वगैरे सगळंच झालं होतं, पण आम्ही गेलो फर्स्टला आम्ही म्हणजे तिथे पाणीपुरी होती, चायनीज होतं, त्यानंतर भेळ होती, डोसा होता, असे सगळ्या प्रकारचे स्टॉल होते. मग आम्ही फ्रुट्स खाल्ले थोडे, सगळ्या प्रकारचे फ्रुट्स होते, म्हणजे कलिंगड वगैरे ते शॉप होते, असे स्टॉल लावलेले. आणि सगळं कटिंग वगैरे करून ठेवलेलं, छान असं नियोजन होतं केटरिंगचं. आणि फ्रूट खाल्ले, त्यानंतर डोसा वगैरे, मग पाणीपुरी आणि हे काय, कारण मेनूकडं जायचं होतं आम्हाला, मेन कोर्सला. आणि मग तिथे होता मूग डाळीचा शिरा आणि आमरस होता. आमरस म्हणजे असं की पूर्ण दुधामध्ये बनवलेलं होतं, एवढा टेस्टी होता. तर मी इतका मनसोक्त खाल्ला आहे ना मूग डाळीचा शिरा, खूप सुंदर होता की माझं मन काय भरलं नाही, एवढा छान झालेला मूग डाळीचा शिरा. आणि हे आमरस होता. तर एक मिनिट, इथे हे थोडंसं लक्ष केलं तिकडे. तर अशा पद्धतीने म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर खूप पाहुणे वगैरे भेटले आमचे नातेवाईक, आणि मग नंतर ओळखीचे खूप खूप खूप, आणि म्हणजे एवढ्या दिवसानंतर भेटल्यावर आनंद असतो, खूप गप्पा वगैरे छान. त्यानंतर आमचे एक मामा आलेले होते, ते खूप आजारी आहेत, त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो भेटून वगैरे थोडंसं. तर फारच म्हणजे त्यांची स्थिती खूपच अशी नाजूक झाली, अगदी हे काळं वगैरे झालं आहे. ICUमधलं पेशंट जेव्हा बाहेर येतं, एकतर त्यांना काहीच म्हणजे जेवण हा प्रकारच होत नाही आहे त्यांचा, त्यामुळे त्यांना उभं पण राहता येत नाही, एवढी अवस्था त्यांची नाजूक झालेली आहे खूप. तर मग आज घरी गेल्यानंतर थोडा आराम वगैरे, सकाळी जरा उशिरानेच उठले, आवरलं आणि निघून आलो इकडे. तर आता चला, मी करते आहे व्हिडिओचा एंड. आणि खूप मस्त एन्जॉय केलं आहे मी लग्न, आणि मामाची मुलगी पण खूप सुंदर, म्हणजे लग्न छानच झालं. तर चला, तर तोपर्यंत आता नेक्स्ट व्हिडिओपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि खरंच मी आज खूप दमले म्हणजे असं आवाज वगैरे, आईस्क्रीम वगैरे खाल्ले ना रात्री खूप तिथे लग्नामध्ये, खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते, म्हणजे व्हॅनिला मँगो वगैरे असे प्रकारचे होते. तर आम्ही अगोदर खाल्लेलं आईस्क्रीम वगैरे, आणि डबल डबल सगळ्यांनी आग्रह केला मामांनी वगैरे, त्यामुळं अक्षरशः 2-3 वेळा ते आईस्क्रीम खाल्ले. आणि त्यामुळे ना अगदी घसा जाम झाला आहे खरं म्हणजे, खूप थंड खाण्यात आलं. तर चला आता मी करते व्हिडिओचा एंड. सर्वांना श्री स्वामी समर्थ.